पिंपरी चिंचवडकरांनो, ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण शहरावर पुन्हा एकदा पाणी टंचाईचं मोठं संकट ओढावलंय. गेल्या 6.5 वर्षांपासून एक दिवसाआड पाणी पुरवठा सहन करणाऱ्या नागरिकांना आता आणखी 15% पाणी कपातीला सामोरे जावं लागणार आहे. पवना धरणाच्या बाबतीत जर सांगायचं झालं पिंपरी चिंचवड शहरासाठी, ही कपात साधारणतः आपल्याला 30 ऑगस्टपर्यंत हे धरणात जे काही शिल्लक 19% पाणी आहे, 30 ऑगस्टपर्यंत पुरवण्यासाठी साधारणतः 15% कपात ही आपल्याला लागू करावी लागणार आहे. कारण धरणामधूनच इरिगेशन डिपार्टमेंटमार्फत जे पाणी सोडण्यात येणार आहे ते 15% कमी असणार आहे. त्या दृष्टीने नागरिकांनी सुद्धा सहकार्य करणं गरजेचं आहे. 15% कपात पाण्याचा वापर करणं गरजेचं आहे. हा त्या कपातीमागचा मुख्य उद्देश आहे. पावसाने अद्याप समाधानकारक हजेरी न लावल्यामुळे आणि पवना धरणातील पाणीसाठा केवळ 19%वर आल्याने ही कठोर पावलं उचलावी लागणार आहेत. धरणातील उपलब्ध पाणी 5 ऑगस्ट पर्यंत पुरू शकतं, मात्र 31 ऑगस्ट पर्यंत टिकवणं म्हणजे प्रशासनासमोर मोठं आव्हान बनलंय. पाटबंधारे विभागाच्या आदेशानुसार महापालिकेला आता दररोज मिळणाऱ्या 550 MLD पाण्याऐवजी फक्त 475 MLD पाणी मिळणार आहे. त्यामुळे शहरातील पाणी पुरवठा एक दिवसाआडच राहणार असला तरी नळाला पाणी येण्याचा कालावधी कमी केला जाणार आहे. याचा थेट परिणाम लाखो नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होणार असून पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरण्याची वेळ आली आहे. पाऊस लांबल्यास परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळून जबाबदारीने वापर करणे हीच काळाची गरज आहे. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.